आज आपण पाहणार आहोत गुळपोळी। ही आपल्या बालपणीची आठवण आहे। आईच्या हातची गुळपोळी आपण लहानपणी खाल्लेलीच आहे सगळ्यांनी। त्याची मी रेसिपी आज दाखवणार आहे। इथे मी एक चपाती लाटून घेतलेली आहे। चपातीवर गूळ आहे। गूळ त्याला खिसून घ्यायचा। त्याच्यावर चिकट गूळ घेऊ नका, असा काळा सरसरीत गूळ घ्या। थोडंसं जायफळ घेतले, तेही खिसून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे चपातीवर जायफळ, गूळ आणि सुंठही थोडीशी खिसून घ्या। हे बघा, आणि अशी घडी मारत जा। पराठा जसा आपण बनवतो त्या प्रकारे घडी मारायची अशी चपातीची आणि लाटून घ्यायचे। हे बघा, छानपणी। ही रेसिपी झटपट होते, खायलाही छान लागते। लहान मुलांना आवडती रेसिपी आहे लहान मुलांची। तव्याला मी इथे तूप लावलेला आहे। तुम्ही तेलही लावू शकता। तेल लावा, तूप लावा आणि दोन्ही बाजूनी चपाती चांगली भाजून घ्यायची। जी आपण पोळी केलेली आहे गुळपोळी, ती दोन्ही बाजूनी तव्यावर छानपैकी भाजून घ्या। तूप लावा, तेल लावा। लहान मुलांची आवडती रेसिपी आहे गुळपोळी। तुम्ही करा, तुम्हाला